माझं लग्न होऊन 2 वर्ष झाले होते. माझा नवरा समीर हा इंजिनियर होता. आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज झालेलं होतं. समीर मला बघायला आला आणि 4 ते 5 दिवसातच आमचे लग्नही झालं. समीर हा एका खेडेगावातून होता, पण तो इंजिनियर झाल्यापासून तो मुंबईला राहत होता. खेडेगावात आई बाबा, छोटा भाऊ असे हे राहत होते. आणि आता माझं लग्न झाल्यावर मलाही काही दिवस ते खेडेगावात राहावं लागणार होतं. लग्न झालं, आमच्या सर्व विधी वगैरे पार झाल्या. 5 ते 6 दिवसांनी समीर म्हणाला, आता मला मुंबईला जावे लागेल. तू काही दिवस तिथे थांब, तुला मी एकदा महिना झाल्यावर तुला न्यायला येईल. माझे सासू सासरे तसे चांगले होते. ते मला लेकीसारखं जपत होते. आणि माझा छोटा दीर तोही चांगला होता. माझा छोटा दीर हा कॉलेज करत होता. आता माझ्या नवऱ्याला जाऊन महिना उलटून गेला होता. तसा तो मला रोज फोन करत होता, पण महिना उलटून गेला तरीही सुद्धा तो मला न्यायला आला नाही. मला आता चिंता वाटू लागली होती. माझ्या सासू सासऱ्यांनाही चिंता वाटू लागली होती, पण ते कधी माझ्या समोर काही बोलत नव्हते. या दोघांचं नवीनच लग्न झालेलं आहे आणि असं हा आपल्या बायकोला 4 दिवसातच सोडून गेला आहे, तर परत अजून काही आला नाही, अशी चिंता त्या दोघांच्या चेहऱ्यावर मला दिसत होती. आता माझं हे मन काही घरात रमत नव्हतं. मला नको ते विचार मनात येत होते. मला घरात हमेशा उदास असल्यासारखं वाटत असे. माझ्या आईलाही काळजी वाटू लागली होती. मला ती रोज फोन करून विचारत असे, पाहुणा तुला न्यायला कधी येणार आहेत. पण मी ही वेळ टाळून येत होते. पण राहिली ती आईच, तिला माझी चिंता वाटत होती. मी घरात एकदम शांत शांत राहू लागले. मी शांत असल्यामुळे घरच्यांना वाटू लागलं, हा आला नाही म्हणून सून आपली शांत आहे. माझा दीर सुद्धा माझी थट्टा मस्करी करत असे. त्याला वाटत होतं थोडंसं मी असे मजाक केल्यावर वहिनींना बरं वाटेल, पण मीही त्यांना तेवढा पुरताच तेवढा प्रतिसाद देत होते. मला आता माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती, पण मला कळत नव्हतं मी काय करावं. त्याला मी कॉल करून बोलले की तो मला म्हणत होता 2 दिवसात येतो, 3 दिवसात येतो, असे करून करून अजून 1 महिना उलटून गेला, तरी सुद्धा तो आमच्याकडे आला नाही. मग माझ्या घरातले माणसं मला खुश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना वाटत होतं तिचा नवरा इथे नाही तर तिला बरं वाटेल अशा आपण गोष्टी करू. पण माझा छोटा दीर माझ्याकडे येऊन माझ्या रूममध्ये तासून तास माझ्यासोबत गप्पा मारत बसत असे. मला त्याच्यासोबत गप्पा मारून बरं वाटत होतं, पण तो त्याच्या रूममध्ये गेला की मला माझं खायला उठत होतं. तसा माझा दीर माझ्याशी गप्पा मारू लागला तर मला टाईम कधी जातोय हे कळतच नव्हतं. माझा दीर दिसायला एकदम हँडसम होता. तो मला वहिनी वहिनी करून बोलत होता. मला त्याचं बोलणं आणि त्याच्यासोबत हसून खेळून राहणं मला त्याचं खूप आवडू लागलं होतं. जर तो कॉलेजला गेला तर मला करमत नसे. तो घरी आल्यावर कुठेतरी मला बरं वाटत होतं. एक दिवस माझा दीर दुपारीच घरी आला. बाहेर मस्त वातावरण पावसाचे झाले होतं. मस्त वाऱ्याची झुळूक येत होती. माझा दीर मला म्हणाला, वहिनी मस्त वातावरण झालं आहे, चला आपण बाहेर कुठेतरी फिरून येऊ. माझी सासूही म्हणाली, जा, तुलाही बरं वाटेल, आल्यापासून घरातच आहेस. जर तुझा नवरा इथे असता तर त्याने तुला कुठेतरी बाहेर नेलंच असतं ना, जा बाहेर, जरा बरं वाटेल. मग मी आणि माझा दीर बाहेर फिरण्यासाठी गेलो. माझ्या दीराने मला आपलंसं करून घेतलं होतं. तो माणसाला इतकं प्रेमाने बोलत होता की माणूस आपोआप त्यांच्यात गुंतून जात होतं. मला वाटत होतं तो आता मला कुठेतरी आवडू लागला होता. बाहेर गेल्यावर त्यांनी मला पाणीपुरी खायला घातली. मला पाणीपुरी खायला खूप आवडत होती. आम्ही दोघांनीही पाणीपुरी खाल्ली. खूप वारा सुटला होता, ढगाळ निघाले होते आणि केव्हाही पाऊस येईल असं वातावरण झालं होतं. म्हणून आम्ही घराकडे पटकन निघालो, पण आम्हाला रस्त्यातच पावसाने गाठलं. आम्ही दोघेही पावसातच चिंब झालो होतो. विजांचा कडकडाट चालू होता आणि पाऊस तर धो-धो पडत होता. मला खूप थंडीही वाजू लागली होती. आम्ही कसेबसे घरी पोहोचलो. माझी सासू आमची वाट बघत होती. तिला आमची काळजी वाटू लागली होती. आम्ही दोघेही पूर्ण भिजलो होतो. माझी सासू म्हणाली, जा, पहिले चेंज करून घे आणि अंगामध्ये स्वेटर वगैरे घाल, नाही तर आजारी पडशील. माझ्या सासूने अलग घालून गरमागरम अशी चाय बनवली. मी ती चाय घेतली आणि माझ्या रूममध्ये जाऊन बेडवर बसले. मला खूप थंडी वाजत होती. मी अंगावर घेऊन बेडवर पडले.
जशी पडले तशीच मला झोप लागली. आता मी गाढ झोपेत होते. झोपेत असताना मला सर्व काही आठवत होतं. माझा धीर माझ्याशी कसं वागतंय, कसं बोलतंय, मला आता त्याची सवय झाली होती. मी त्याच्याच वाऱ्यात सोचत होते. झोपेत तो माझ्या जवळ आला. माझे पावसाने भिजलेले हात एकदम थंड पडले होते. त्याने हात हातात घेतला आणि गरम ऊब मला दिली. नंतर माझे पायांना सुद्धा त्याने गरम ऊब दिली. त्याने माझ्या केसात हात घालून माझे केस सुकावले. आता मला वाटत होतं तो माझा धीर माझ्या शेजारी झोपलेला आहे. मला माझ्या जवळच त्याचं अस्तित्व जाणवत होतं आणि तितक्यात मला पटकन जाग आली. मी घामाघूम झाले होते. मी असले स्वप्न बघितले होते. मला वाटत होतं मी काहीतरी गलत करते. मला आत्ताच सावरायला हवं आणि मी स्वतःलाच सावरलं. तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. हॅलो, ऐकतेस का? मी तुला न्यायला उद्या येत आहे. त्याने असे म्हणल्यावर मी इतकी खुश झाले की सगळ्यांना ही बातमी दिली. सगळेजण खुश झाले होते. तितक्यात थोड्या वेळाने माझा धीर माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला, वहिनी मग काय, तुम्ही आता लयच खुश असणार, दादा येणार आहे ना? हो भाऊजी, खुश तर आहे मी, पण वहिनी तुला माहिती आहे दादाचा बर्थडे सुद्धा उद्या आहे. काय? खरंच? मला नाही माहीत. भाऊजी, आपण त्यांच्यासाठी एक बर्थडे पार्टी सरप्राईज देऊ. तुम्ही मला मदत करता ना? हो वहिनी, सांगा तुम्हाला माझी कसली मदत हवी, मी करायला तयार आहे. मग मी मस्त असं डेकोरेशन करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही डेकोरेशन करायला लागलो. मला वाटत होतं डेकोरेशन करायच्या आधी माझ्या नवऱ्याने घरी येऊ नये, म्हणून मी माझ्या धीराला म्हणाले, भाऊजी लवकर करा, नाही तर दादा येतील. पण माझ्या धीराने खूप लवकर मला पाहिजे तसं डेकोरेशन केलं आणि माझ्या नवऱ्याला यायच्या आधी आम्ही सर्व काही उरकून घेतलं. माझा नवरा आला आणि त्याने दारात पाऊल टाकला की नाही तर त्याच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्या टाकल्या आणि सगळ्यांनी मिळून त्याला विश केलं. घरात सुद्धा पूर्ण डेकोरेशन केलं होतं. त्याला खूप आनंद झाला. हे सर्व पाहून मग तो फ्रेश वगैरे झाला. केक वगैरे कट केला. सर्वांनी मस्त तो दिवस एन्जॉय केला. माझ्या नवऱ्याने माझी माफी मागितली. इतके दिवस तुला मी माझी वाट बघायला लावली, मला माफ कर. मला सुट्टीच मिळत नव्हती. आणि मग आम्ही त्या गावात 8 दिवस राहिलो आणि मग आम्ही 8 दिवसानंतर मुंबईला निघून गेलो.